आता बातमी मैदानाबाहेरच्या फटकेबाजीची आणि मैदानावरच्या फजितीची। चला तर मग जाऊयात बीडच्या परळीमध्ये रंगलेल्या क्रिकेट सामन्यात, जिथे धनंजय मुंडे फलंदाजीला सज्ज झाले। मैदानाबाहेर फटकेबाजी, मैदानावर फजिती। आता क्या मैदानातच उतरलोय, चालूच आहे। हम भी है जोश में म्हणत आले, शून्यावरच परत गेले। धनंजय मुंडे न फोडताच गेले अंडे। या ठिकाणी धनंजय मुंडे यांच्या नाथ प्रतिष्ठानच्या वतीनं क्रिकेट टुर्नामेंटचं आयोजन करण्यात आलंय। या ठिकाणी आदरणीय मुंडे साहेबांच्या हस्ते टुर्नामेंटचं उद्घाटन होताना, पण त्यापूर्वी मुंडे साहेब आपल्या विरोधकांना ललकारताना। आता क्या मैदानातच उतरलोय, चालूच आहे। निर्धार परिवर्तनाचं रायगडहून 10 तारखेपासून आम्ही चालू केलंय। अगदी निर्धारच केलाय, परिवर्तन करायचं आणि ते परिवर्तन आम्ही करणारच। याच्यामुळे मैदानात तर उतरलेलोच आहे। मंडळी, या ठिकाणी मुंडे साहेबांनी आपल्या विरोधकांना ललकारून मैदानात उतरण्याची तयारी केली आहे। कार्यकर्त्यांच्या घोळक्यात मुंडे साहेब या ठिकाणी मैदानावर वॉर्मअप करताना चाहते सेल्फी घेण्यासाठी उत्सुक। या ठिकाणी मुंडे साहेब मात्र आपल्या लक्ष्यावर नजर रोखून मैदानात उतरतायत। साहेबांनी ग्लोव्ज घातलेत, या ठिकाणी बॅट पण फिरवली, पण चाहते त्यांना हात मिळवण्यासाठी पुढे पुढे सरकतायत। साहेब फलंदाजीसाठी सज्ज, मात्र हे काय, मध्येच मोबाईलचा व्यत्यय। या ठिकाणी साहेबांनी मोबाईलला बाय बाय म्हणत पुन्हा एकदा मैदानावर जम बसवलाय। या ठिकाणी सामन्याचा पहिला चेंडू, सलामीवीर धनंजय मुंडे साहेब चेंडू टोलवण्यासाठी सज्ज, आणि घोर निराशा। परळीचे लाडके आमदार धनंजय मुंडे साहेब शून्यावरच माघारी परतताना। एखाद्या मुरलेल्या फलंदाजासारखी फटकेबाजी करू शकले नसले तरीही एखाद्या मातब्बर फलंदाजासारखं शून्यावर बाद होऊन परततानाचे भाव साहेबांच्या चेहऱ्यावर। आपल्या मैदानावरच्या पराभवानंतरही मुंडे साहेब पुढच्या फलंदाजाला मार्गदर्शन करताना। मंडळी, हा झाला गमतीचा भाग। सामना राजकारणाचा नव्हता, क्रिकेटचा होता। त्यामुळे अर्थातच धनंजय मुंडे यांचे शून्यावर बाद होणं काही त्यांना आणि त्यांच्या चाहत्यांना जिव्हारी लागायला नको, कारण परळीच्या या फलंदाजाचं मैदान वेगळं आहे। तिथली त्यांच्या फलंदाजीची शैली वेगळी आहे। विकास माने, साम टीव्ही, बीड।